नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांच्या सत्राचा 627वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. ग्रंथातल्या वर्णनावरून कळले की स्वर्गात हवामान खूप छान आहे. झरे, नद्या, झाडे, फुले, पाने सर्वच सुंदर आहे. म्हणून मला स्वर्गात जावेसे वाटते. स्वर्गात कोण जातो हे पण ग्रंथातूनच वाचले आणि कळले की माझे बरेच मित्र तर नरकातच असणार. त्यांना भेटायला मला पण नरकातच जावेसे वाटते. ग्रंथातल्या वर्णनावरून कळले की स्वर्गात हवामान खूप छान असते. झरे, नद्या, झाडे, फुले, पाने सर्वच सुंदर असते. म्हणून मला स्वर्गात जावेसे वाटते. स्वर्गात कोण जातो हेही ग्रंथातूनच वाचले आणि मग कळले की माझे बरेच मित्र तर नरकातच असणार. त्यांना भेटायला मला मग नरकात पण जावेसे वाटते. दुसरी रचना आहे. मी म्हणालो, माझ्या व्यायामाच्या सरांनी सांगितलंय की भरपूर व्यायाम केला की भरपूर विश्रांतीची पण गरज असते. म्हणून मी आज व्यायाम करत नाही आहे, विश्रांती घेतो आहे. बायको म्हणाली, तुम्ही व्यायाम करून आता 12 वर्ष झाली. एवढी विश्रांती पुरेशी आहे का ती पण पुरेशी नाहीच आहे? मी म्हणालो, माझ्या व्यायामाच्या सरांनी सांगितलंय की भरपूर व्यायाम केला की भरपूर विश्रांतीची गरज असते. म्हणून मी आज व्यायाम करत नाही आहे, विश्रांती घेतो आहे. बायको म्हणाली, तुम्ही व्यायाम करून आता 12 वर्ष झाली. एवढी विश्रांती पुरेशी आहे का ती पण पुरेशी नाहीच आहे? तिसरी आहे. श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 158वा भाग. सद्गुरु शेवटी जेव्हा सत्शिष्याला पाहतो, सगळेच शिकलेला असा तो शिष्य असतो. सद्गुरु शेवटी जेव्हा सत्शिष्याला पाहतो, सगळेच शिकलेला असा तो शिष्य असतो. शिकविल्याचे चीज झाले हेही तो पाहतो, मग शिष्याला तो आणखी असे सांगतो. शिकविल्याचे चीज झाले हेही तो पाहतो, मग शिष्याला तो आणखी असे सांगतो. जाणण्याच्या असंख्य गोष्टी ब्रह्मांडी आहेत, जाणीवांची संख्या ही असंख्यच आहे. जाणण्याच्या असंख्य गोष्टी ब्रह्मांडी आहेत, जाणीवांची संख्या ही असंख्यच आहे. जाणण्याच्या मध्ये हे आणखी जाणायचे, सर्वच गोष्टींमध्ये एकच तत्व आहे. जाणण्याच्या मध्ये हे आणखी जाणायचे, सर्वच गोष्टींमध्ये एकच तत्व आहे. आकार रंग बघण्या डोळे आपले आहेत, पण जे दिसते त्यात एकच गोष्ट आहे. आकार रंग बघण्या डोळे आपले आहेत, पण जे दिसते त्यात एकच गोष्ट आहे. शांत मन तर्क अनज्ञानाने हे जाणायचे असते, जे जे भोवती दिसते ते सर्वच एक असते. शांत मन तर्क अनज्ञानाने हे जाणायचे असते, जे जे भोवती दिसते ते सर्वच एक असते. नाव कर्म आकार
मनाचे खेळ असतात. मनावर विजय मिळविला तर सारे एक असतात. नाव कर्म आकार मनाचे खेळ असतात. मनावर विजय मिळविला तर सारे एक असतात. जो खरा विवेकी असतो कल्पनेत तो नसतो. चित्रातल्या चंद्राला सोडून खऱ्या चंद्राला बघतो. जो खरा विवेकी असतो कल्पनेत तो नसतो. चित्रातल्या चंद्राला सोडून खऱ्या चंद्राला बघतो. कृत्रिमाने कल्पनेने समाधान होत नाही. आनंद टिकत नाही, दुःख जात नाही. कृत्रिमाने कल्पनेने समाधान होत नाही. आनंद टिकत नाही, दुःख जात नाही. इंद्रियांमुळे आलेला आनंद टिकत नाही. तो जास्त मिळवण्याची हाव संपत नाही. इंद्रियांमुळे आलेला आनंद टिकत नाही. तो जास्त मिळवण्याची हाव संपत नाही. आत्म्याशी एकोप्याने परमानंद होतो. तोच खरा असतो, तोच टिकून राहतो. आत्म्याशी एकोप्याने परमानंद होतो. तोच खरा असतो, तोच टिकून राहतो.